मराठा समाजामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची जनजागृती करावी या हेतूने खरं तर आज पंढरपुरातून मराठा आरक्षण रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण आता बघू शकतो की विठ्ठलाचं दर्शन घेऊन ही आज आरक्षणाची रथयात्रा खरं तर तुळजापूरच्या दिशेने निघालेली आहे। आपण जर बघितलं तर 14 जिल्हे आणि 3000 किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा खरं तर मराठा समाजाच्या घराघरापर्यंत खरं तर पोहोचली जाणार आहे आणि याच्याबाबतच्या आरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे। आपल्याबरोबर मराठा समाजाचे जे नेते आहेत रामभाऊ गायकवाड ते आहेत। काय सांगताल कशा पद्धतीने ही रथयात्रा असणार आहे? हे हिंदूंचं सरकार म्हणणारं सरकार आहे। ह्या सरकारला ज्यांचा देवांवर फार विश्वास आहे। मग आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा ज्या देवांवर या सरकारचा विश्वास आहे त्याच देवांना साकडं घालायचं आणि त्याच देवांना सांगायचं बाबा ह्या सरकारला सद्बुद्धी दे। म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठी रथयात्रा आम्ही पंढरीच्या पांडुरंगापासून सुरुवात केली आणि शेवटी आम्ही पांडुरंगापाशीच करणार आहे। कोणत्या कोणत्या तीर्थक्षेत्रात तुम्ही जाणार आहात? पंढरीचा पांडुरंग, तुळजापूरची तुळजामाता, परळीचा वैजनाथ, औंढ्याचा नागनाथ, कृष्णेश्वर, वेरूळचा कृष्णेश्वर, शिर्डी साईबाबा, परत त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परत गणपतीपुळे गणपती, ह्या ज्या महालक्ष्मी कोल्हापूरची ज्या म्हणे देवाला मानणार ही सरकार आहे त्या देवासमोर जाणार आहे आणि त्या देवाच्या पायावरती मस्तक ठेवून सांगणार आहे की या सरकारला सद्बुद्धी दे, या सरकारला आरक्षण देण्याचं ज्ञान दे आणि या सरकारच्या कानात जाऊन देवा सांग की बाबा या मराठ्यांचं गोरगरिबांचं कल्याण करा आणि आरक्षण दे। एवढ्यासाठीच आम्ही रथयात्रा राज्यातली काढायला लागलोय। किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे? हा 10 दिवसाचा प्रवास आहे आणि 3000 किलोमीटरचा प्रवास आहे। 29 तारखेला देखील मराठा समाजाच्या मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील आगेकूच करणार, तुमचं कसं नियोजन असणार? आम्ही तिथून आल्यानंतर परत पांडुरंगाला सांगणार आहे आणि परत मनोज जरांगेंकडे आम्ही मुंबईला जाणार आहे। तुम्ही त्यांना सगळा पाठिंबा देणार की आम्ही 100% पाठिंबा देणार। अहो ते आंदोलन करते आहेत, आम्ही आंदोलन करते। आपण बघितलं असेल की जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास करत ही रथयात्रा खरं तर आता पंढरपुरातून पुढच्या दिशेला मार्गस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।